आता याच्यामध्ये बघितलं विचार केला तर हे जे सुरू आहे त्याच्याला आमच्याकडे कोक बोलतात. कोक म्हणजे हे बघितलं हे ताडाचं झाड असतं, तर ताडाच्या पातीपासून याची निर्मिती केलेली आहे आणि याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं अ, हा जे चिपकवण्यासाठी उंबराचं झाड असतं त्याचं चीक काढून त्याला चिपकवलं. त्याच्यानंतर हे विचार केला ह्या ज्या दोन नळ्या आहेत या दोन नळ्या बांबूपासून बनवलेल्या आहेत आणि असं म्हटलं जातं की जेव्हा विश्वाची निर्मिती झाली तेव्हा या विश्वामध्ये फक्त दोनच जाती होत्या, त्या जाती आणि पुरुष, मेल आणि फिमेल. आणि हे तारपा बनवण्यासाठी या दोन गोष्टींची खूप महत्व आहे, कारण हे मेल आणि फिमेल ह्या दोन नळ्या जेव्हा एकत्र वाजतात तेव्हा तारपा वाजतो, अन्यथा हा तारपा वाजत नाही. म्हणजे दोघांचं पण कॉम्बिनेशन खूप महत्वाचं आहे. म्हणजे हा पूर्ण संसार आहे, जो विश्व आहे या दोन जातीनेच बनलेला आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हे जे याला सूर्प म्हटलं तर हे सुद्धा बांबूपासून बनवले आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हे जे वरचं टोक दिसतंय याला दुधी भोपळा असं म्हणतात आणि इकडे लोकी असं काहीतरी बोलतात. तर त्याच्यापासून हे बनवलेलं आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आवाज निघतात ते सुद्धा दोन बांबूच्या काड्या आहेत आणि त्या कट करून ते बनवलेले आहेत. त्याला आमच्याकडे जिबडे असं बोलतात. आता याच्यावर तुम्ही बघताय याच्यामध्ये